नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणावर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही नजारा देखील बघू शकता। आपण आलोत ना भाजी काढण्यासाठी जात आहोत। तर आपण मेन रोडला आहोत आणि ही भाजी फक्त इथेच मिळते, बाकी इतर कुठं ठिकाणी मिळत नाही। तर ती भाजी कोणती आहे ती तुम्हाला मी दाखवीनच या व्हिडिओमध्ये, बघू शकता। आणि ऊन पण खूप पडलं आहे। तर हा डोंगर आहे समोर, त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे आणि हा मेन रोड आहे इकडे। आपण गाडी घेऊन आलो तर पुढे कंटिन्यूस राहा। ते वर गेलेत तर आपण पण असं वर जातो। तर पुढे तुम्हाला दाखवतो, बघू शकता गवत वगैरे पण खूप हिरवळ असं आलं आहे। पाऊस येऊन जाऊन आहे, वातावरण पण खूप छान आहे आणि आज तर खूपच ऊन आहे। खूप दिवस झाले आपण काही व्हिडिओ वगैरे पण टाकला नव्हता मित्रांनो। पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे आपण 2 महिने घरीच होतो। प्लास्टर वगैरे मारलेलं तर आपल्याला व्हिडिओ वगैरे पण करायला नाही जमायचं। तर आता देखील चालतो, पण बघू शकता एवढं पण जमत नाही। तर काठी आणलेली आपण, काठीची मदत घ्यावी लागते चालण्याकरिता। तर तुम्हाला मी पुढे दाखवतो की कोणती भाजी आहे आणि त्या भाजीला आपल्या इकडे काय बोलतात आणि तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो। चला तर मग भेटू। हा पूर्ण असा डोंगर आहे मित्रांनो, हे बघू शकता। आणि खूप वर जायचं आपल्याला। हा रस्ता आहे, हे पोल वगैरे आहेत, इथून लाईट गेले आपल्या इकडे। आणि ह्या साईडला पूर्ण उंच डोंगर असल्यामुळे ना इकडं वाऱ्याचा वेग खूप असतो, त्याच्यामध्ये आवाज वगैरे व्यवस्थित येईल का नाही तेही माहीत नाही। बघूया, आपण जाऊया वरती। या साईडला एकटं येणं म्हणजे खूप रिस्की आहे, कारण इकडे जंगल असल्यामुळे इकडे वाघ बोला, रानडुक्कर बोला या साईडला खूप प्रमाणात असतात। आणि ह्या जागेला बोलतात मठ, बोलतात मठाचा डोंगर म्हणून असं नाव आहे। मला वरतून मी दाखवीनच नजारा कसा दिसतो। खूप जण येत असतात इकडे भाजीसाठी। हे बघू शकता, हे बघा इथे पाय वगैरे लय सगळे डुकरांची पाय आहेत। हे बघा, हे अशा या रस्त्याने डुकरं वगैरे पण जातात। आणि अशा ह्याच्यामध्ये जाताना ना सावधगिरीने जावं लागतं मित्रांनो। हे बघा इकडे गुरे वगैरे तर येत नाही, आणि हे सगळे डुकरांचे पाय असतात। कारण आता या टायमाला शक्यतो करून जे रानडुकरं असतात ती पिल्लवाले असतात, त्याच्यामुळं ती भीतीपोटी अंगावर वगैरे येण्याचे चान्सेस भरपूर असतात। हे आता ताजेच गेले बघा, इथे पाय वगैरे पण लागलेत। हे बघा, बघू शकता तुम्ही, हे डुकरांचे पाय वगैरे लागलेत। आणि असं वरती चढायचं, खूप उंच असा डोंगर आहे। आणि ह्या भाजीला तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा। बघा, हिला आम्ही फोडसी, हिला भांडगीची भाजी बोलतो कोकणामध्ये। ही पण छान लागते भाजी। हा पूर्ण असा डोंगर आहे, आपलं वर चढायचं आहे। दोघेजण गेलेत, तुम्हाला दाखवतो वर या, बघू शकता। आणि आपला कसं पाय थोडं फ्रॅक्चर असल्यामुळे ना बरा झालाय व्यवस्थित, पण चालायला वगैरे अजून प्रॉपर जमत नाही। तर आपल्याला काठीची मदत घ्यावी लागते। तर आपल्याला खायला नाही जायचं, आणि आपण उंच सारा डोंगर आहे मित्रांनो। आणि आजूबाजूला गवत वगैरे पण खूप आहे, बघू शकता तुम्ही। तो रस्ता वगैरे आहे, तुम्हाला दाखवलं रस्ता। तर आपल्याला सरळ असं जायचं आहे। आणि ह्या झाडाला तुमच्याकडे काय बोलतात असं कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो। आमच्याकडे तिला कारवी बोलतात।
अडचण वगैरे काय नाही, वाट गेले प्रॉपर. तिकडे प्राण्यांची जे वाघ वगैरे पण असतात इकडे शक्यतो. असे दिवसाचे एवढे फार नाही दिसत, किंवा रात्रीचे वगैरे असतात या साईडला. तुम्ही बघू शकता काट्या वगैरे. आणि या साईडला बोललात ना तर मच्छर वगैरे पण नसतं. मोस्टली संध्याकाळ चाललात ना तर मच्छर वगैरे असतं, कारण इकडं वाऱ्याचा वेग खूप असल्यामुळे ना इकडे मच्छर वगैरे पण नाही चावत वगैरे या साईडला. आणि ही अशी वाढ गेले, खूप उंच डोंगर आहे. आणि ही भाजी शक्यतो इकडेच भेटते, ह्याच्या व्यतिरिक्त कुठे तर सापडत नाही. आपल्या गावामध्ये पण नाही सापडत. आपल्या गावापासून कमीत कमी ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे, 4-4.5 किलोमीटरच्या. खूप सारे लोक इकडे येतात असे भाजी वगैरे आणण्यासाठी. या वाटेने आपल्याला सरळ जायचं आहे. आत्ताच नाही, मी हर वर्षी आणतो इकडे भाजी न्यायला येतो ह्या साईडला. वातावरण पण बघू शकता, पूर्ण असं ढगाळ आहे. पावसाचे चान्सेस आहेत संध्याकाळपर्यंत येण्याचे. बघू शकता ढग वगैरे. आणि मेन गोष्ट, आपण छत्री वगैरे काहीच आणले नाही, तर त्यासाठी आपण जेवढं लवकर होता येईल तेवढं लवकर जाऊयात आणि भाजी घेऊन रिटर्न जाऊया. नाहीतर मग पाऊस आला ना तर सर्वच पैसे आणलेले ते पण भिजतील, पॉकेट पण भिजेल आणि मोबाईल देखील भिजेल. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट भाजीच्या इथंच दाखवतो मित्रांनो. अडचण बोला तर अडचण वगैरे काय नाही, पण हे जे झाडं आहेत ना ती पेटल्या गेले, त्याच्यामुळे थोडं चालायला हे होतं आहे, त्रास होतो आहे. बघू शकता, हा पूर्ण ही खाली शेती आहे. पूर्वी लोक करायचे, आता कोण करत नाही. चला तर आपण डायरेक्ट भाजीजवळच भेटूयात. तर मित्रांनो, आपण फायनली जवळ आला आहोत आपल्या लोकेशनजवळ. तर बघू शकता, हा अजून वर चढायचा आहे डोंगर. आणि इकडे बघू शकता किती उंच सारा डोंगर. वारा वगैरे पण बघू शकता, वाऱ्याचा वेग वगैरे तुम्ही. नाही बघा, या वाटेने आपण आलो आहोत. वातावरण पण खूप असं दम्मट आहे, पावसाची शक्यता तर आहेच. आणि मोस्टली पाऊस वगैरे आला तर दुपारनंतर येतो किंवा संध्याकाळचा येतो. बघू शकता. आणि इकडे बघू शकता, इथे गुरं देखील पण आलेत चरण्यासाठी. हे बघा, वाऱ्याचा वेग असल्यामुळे तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय की नाही तो तेही माहीत नाही मित्रांनो. खूप उंच डोंगर आहे, बघू शकता तो. बघा, असं सरळ वर जायचं आपल्याला. आणि वरती झाडं वगैरे पण बघू शकता. छान नजारा आहे, एकदा नक्कीच व्हिजिट द्या. आणि जर कोणाला याच्यात भाजी कोणती आहे तीही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतोच पुढे. तर आपण जाऊया तिथे. फायनली तर आपण आलो तिथे. डोंगर चढल्यानंतर आपल्याला ती भाजी काढायची आहे. पाय कसा फ्रॅक्चर असल्यामुळे आपल्याला तेवढं फास्टही चालायला जमत नाही. आणि एक चांगली गोष्ट आपल्यासाठी की पाऊस नाही. पाऊस असताना तर मित्रांनो थोडं पाणी वगैरे असते, तर मग इकडं पाय वगैरे सरण्याचे चान्सेस असतात. तर बघू शकते, बघा पूर्ण स्लोप आहे, पूर्ण असं डोंगर आहे, पूर्ण असं कड्यासारखं आहे. आणि या साईडला येत असेल ना मित्रांनो अशा डोंगराळ भागात, तर एक तर जाणकारी आपल्याजवळ असावी किंवा कोणतरी असा माणूस तिथला स्थानिक, त्याला ह्या सर्व गोष्टीची माहिती असावी. अशाच माणसाला घेऊन जायचं मित्रांनो. की या सर्व जंगल असल्यामुळे कसं ह्याच्यामध्ये खूप सारे प्राणी देखील पण असतात. इकडे बोला तिकडे वाघ वगैरे देखील आहेत, पण दिवसाचा एवढा काही प्रॉब्लेम येत नाही.
झाडं अजून मोठी नाही झाली, त्या झाडं जर मोठी झाली ना तर खूप सारं असं जंगल वाटते. चला आपण फायनली जाऊया तिथे आपल्या एक्झॅक्ट लोकेशनला. तर दम लागला मित्रांनो चालत चालत. हे बघू शकता नजारा, पण बघू शकता काय नजारा वाटतोय. हे पूर्ण असं उतरण आहे, वरतून दगड वगैरे टाकलं तर डायरेक्ट ती जी तुम्हाला शेत दिसतंय ना त्या शेतामध्ये जाते. इथून कुठं ब्रेकच नाही इकडे मध्ये. बायचान्स जर कुठं झाडांबिडांमध्ये जर अडकली तर. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. खूप दिवस झालं आपण व्हिडिओ वगैरे काही टाकत नव्हते आपल्या चॅनलवर. पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे कसं आपल्याला डॉक्टरने सांगितलं होतं की 2 महिने तरी तुम्हाला रेस्ट करावं लागेल घरातच. त्याच्यामुळे आपण मुंबईमध्येच होतो. तर आता गावाला आलो, थोडं पाय ठीक वाटतं. तर प्लास्टर वगैरे काढल्यानंतर बघू शकता वातावरण, बघू शकता हे झाडं वगैरे. डोंगर बघा काय भारी दिसतंय. इकडे समोर दिसतं ते मंडणगड आलं. बघू शकता किती उंच सारा डोंगर आहे. हे बघा पूर्ण असं कडे आहे मित्रांनो. हे या साईडला इकडे भाजी काढायला यावी लागते आणि भाजी ह्याच साईडला भेटते. अजून व्यवस्थित काय पाऊस वगैरे नाही, भाजी वगैरे अजून झाली की नाही तेही माहीत नाही, पण खूप साऱ्या लोकांनी आणलेली आहे. हे बघू शकता इकडे शेती आहे, पूर्ण पाणी वगैरे तुंबले नॉर्मली. ते तिथे हे करतात भाजीचं वगैरे. एक साईडला ऊन आहे आणि एक साईडला सावली आहे. चला आपण पुढे जाऊयात. भाजी शोधता येत पण काय अजून सापडत नाही तेवढीशी. ती भाजी कशी आहे बघूया, तुम्हाला दाखवतो मी. मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा ते भाजीला तुमच्याकडे काय बोलतात म्हणून. आणि ह्या साईडला ना काटे वगैरे पण आहेत, तर आपल्याला एकदम व्यवस्थित जावं लागतं आहे वाकून वगैरे. तर मित्रांनो खूप वरती आलो. भाजी काय अजून आपल्याला एवढी काय सापडली तर नाही आहे, कारण खूप जण येतात इकडे भाजी काढण्यासाठी आणि आपण खूप म्हणजे खूपच वरती आलो आहोत. तर बघूया आपल्याला पुढे सापडते की नाही भाजी. तर पुढे कंटिन्यूच राहा मित्रांनो. नजारा पण बघू शकता. हे बघू शकता पूर्ण असा कडे आहे हा पूर्ण खाली असा खोलगट. आणि याची हाईट बोलत तर 500-600 फूट खाली अशी खोलगट हाईट आहे. ती तुम्हाला अशी व्हिडिओमधून वाटत नसेल, पण खूप हाईट आहे याची. आणि दोन्ही बाजूंनी आहे, ह्याही बाजूने असं कड्यासारखं हे आहे आणि ह्याही बाजूने आहे आणि मधूनच असं सपाटासारखं आहे. बघू शकता बघा. भाजी मिलो तो ना मिलो, पण आपण आलो आहोत. झाले असेल तर भेटेल आपल्याला, नसेल तर काय सांगू शकत नाही. हे बघा आणि फोटो वगैरे शूट करण्यासाठी एक नंबर प्लेस आहे मित्रांनो हा. तुम्हाला असं कुठं प्लेस भेटणार नाही, असा प्लेस आहे हा. बघू शकता वरती पूर्ण असे डोंगर आहेत. आणि जर पाऊस वगैरे खूप सारा असेल त्या टायमाला यायला ना मित्रांनो, तर ह्या साईडला पूर्ण तुम्हाला अशी ढगं दिसणार
असे टेकलेले, धोका वगैरे खूप असणार आणि वाऱ्याचा वेग कमीत कमी 30-40च्या आसपास तर इकडे वेग असतो. खूप छान असा नजारा वाटतो ह्या साईडला. आणि इकडं वैशिष्ट्य म्हणजे हे जे जंगल आहे ना, त्या जंगलामध्ये तुम्हाला पेरूची झाडं बोलला, खायचा कढीपत्ता बोलला, खूप वर्षापासून आहे तिकडे. कोणी लावलं आणि कुठून आलं काहीच माहीत नाही, कल्पना नाही, पण खूप वर्षापासून आहे तिकडे. शिव भाजी सापडली? भाजी तर आपल्याला काही सापडली नाही अजून मित्रांनो, बघू आपण शोधूयात. बघू शकता बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. जो कोणी आपल्या चॅनलवर असेल ना मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आपण बघूया भाजी आपल्याला सापडते की नाही. कंटिन्यूस राहा पुढे मित्रांनो. मित्रांनो आपण आता ना जंगलात घुसतोय भाजीसाठी, बघू शकता. आणि इकडे हे बघू शकता डुकरांनी काय वाट लावला ना इकडे. पूर्ण सर्व आतमधले कंदमुलं खाण्यासाठी, किडे वगैरे खाण्यासाठी पूर्ण हे सर्व विस्कटून टाकलेले आहे. खूप आतमध्ये आलो, कमीत कमी आपल्याला अर्धा तास लागले वर येण्यासाठी या डोंगरावर. भाजी काय दिसत नाही, पण मात्र जंगल खूप सारे दिसते. बघू शकता जंगल वगैरे. हे कारवी बोलतात, तुमच्याकडे कायला बोलतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये जास्त करून डुकरं वगैरे जाम बसतात. आणि हे जे उकरले आहे ना, ती पिल्लावाली आहे, रानडुक्कर, त्याने चेक केलेलं आहे. खाली पण बघू शकता तुम्ही, पूर्ण असं घनदाट जंगल आहे. आणि इकडे एकटा तर माणूस येऊ शकत नाही, न जाणू खूप सारे प्राणी वगैरे असतात. त्याच्यामध्ये जास्त करून भीती तर बोला तर वाघाची. न कळत कधी केव्हा कुठे हमला करेल काही सांगू शकत नाही. आणि भाग पण आहे तो एकदम डेंजर भाग आहे. पाय वगैरे पण सरत आहेत. आणि ही जी भाजी आहे ना मित्रांनो, याला ढाणकीची भाजी बोलतात. हे बघा पानाची ओळख बघा ह्या भाजीची, तुम्हाला ओळख दाखवतो. ह्याला मिनिमम पानं असतात ती 4च पानं असतात. आणि ह्याची ओळख बोलत नंतर ह्याला असं कॉर्नरला काटे असे असतात, जसे गुलाबाला असतात ना, गुलाबाच्या पानांना त्या प्रकारचेच पानं असते. हे बघू शकता तुम्ही, पाठून पण बघू शकता कसे असतात. अशी करवतीला जे दात असतात त्या पद्धतीने ह्या भाजीची ओळख आहे. आणि काही जास्त मोठी होत नाही भाजी, भारी झाली तर अर्धा-पाऊण फूट एवढीच हाईट उंच होते त्या भाजीची. ती पण खातात, खूप छान लागते ही पण भाजी. पण तिच्यापेक्षाही छान भाजी लागते ना, ती ही भाजी लागते जी आपण शोधतोय. ते अजून आपल्याला काही सापडली नाही. तर मी तुम्हाला डायरेक्ट भाजीजवळच नेऊन दाखवतो, कारण हे पूर्ण डोंगराळ आहे, पूर्ण असं उतारच आहे बघू शकता. आणि त्याच्यामध्ये पाय आपला फ्रॅक्चर झालेला आहे. आणि आपल्या वनवा वगैरे काळा पडला. तर त्यामुळे आपण ना डायरेक्ट भाजीच्या इथं शूट करूयात. तर भेटूया आपण भाजीजवळच डायरेक्ट मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण फायनली ना आपल्या लोकेशनला आलो. इकडे भाजी आहे. तर भाजीच्या इकडे जाता ना आपल्याला इथे बिल सापडलं आहे. तर तुम्हाला बिलाची माहिती देतो मी. बघू शकता तुम्ही, आपण अडचण पण खूप आहे. आणि हे बिल कसलं आहे ते तुम्हाला सांगतो मी. हे बघा, हे जे असं बिल आहे ना मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक तर सालिंदर जो साईल काटेवाला असतो तो, किंवा हे खवल्या मांजराचं बिल आहे. हे बघा, हे असं बिल असतं. आणि ह्या बिलामधून अशा बिलातनं ते जर प्राणी नसले तर आतमध्ये साप बोला, अजगर बोला राहण्याचे चान्सेस असतात. यंदाचंच बिल आहे हे, पण पाऊस पडल्यामुळे त्याच्यामध्ये आता कोण राहत नाही. आणि इकडं भीती दुसरी कसली नाही मित्रांनो. आता तर भीती आहे ती मोस्ट डुकरांची भीती आहे. कारण आता याले डुकरं वगैरे ना काय विचार करताना अंगावर येतात. आणि बघा इथं पाणी पण आहे. हे बघा इकडे पानतेली बघा. चल पुढंच येऊ. हां, ही बघा ही भाजी. हे बघा इथं कोणतरी ऑलरेडी काढलेली आहे ही भाजी. ही भाजीसाठी आपण आलो आहोत. ती भाजीची ओळख तुम्हाला दाखवतो.
हे बघा, ही ती भाजी आहे. हे काढ. हे बघा, कांद्याच्या पातीसारखी भाजी असते आणि एकदम खायला खूप चविष्ट असते भाजी. आणि ही भाजी तुम्हाला मित्रांनो ना फक्त ही पावसाळ्यातच भेटते, ऐनवेळी तुम्हाला भेटत नाही ही भाजी. ह्या भाजीला काय बोलतात रे? हां, ही भाजीचं नाव फुरशीची भाजी. फक्त पाती काढू ना. हां, खूप सारी भाजी आहे बघा. इकडं पूर्णच आहे ना ही भाजीचंच हे आहे. इकडे ह्या साईडला त्यात इकडे यायची एवढी गरज नाही, तिकडे पुढं पण भेटते. पण तिकडं अजून ना पाणी वगैरे कसं साचून राहत नाही. इथे कसं पाणी साचून राहते ना, त्याच्यामुळे ही भाजी इथे वर आली ती. हे बघा, इकडं पूर्ण अशी वरपर्यंत चढच आहे, पूर्ण असा डोंगरच आहे. वरती जास्त कसली भीती नाही, तर डुकरांची भीती वाटते. आणि इकडं खाली बघू शकता पूर्ण उतरण आहे, त्याच्यामध्ये पाय आपला फ्रॅक्चर आहे. तर आपल्याला खूप काळजी घेऊन ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. थोडीशी चूक लय महागात पडू शकते आपल्याला. चला तर मग आपण भाजी काढून घेऊयात. हे बघा, इथे भाजी काढलेली आहे. भाजीची उलट पण बघा, गवतासारखी तुम्हाला अशी वाटेल, पण ही गवत नाही मित्रांनो, ही भाजी आहे. हे बघा कशी असते भाजी बघा. ह्याच्याकडे तुमच्याकडे काय बोलतं मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि पावसाळचं भाजीचं काही टेन्शनच नसतं. खूप साऱ्या भाज्या असतात त्या खाण्यालायक असतात मित्रांनो, बिना केमिकल, बिना. हे बघा, कंपाऊंड कुठं आहे रे? ते कॉर्नरला खायला खूप छान लागते. कांद्यामध्ये हे करायची, जर कांद्याची पातीची आपण भाजी बनवतो त्या पद्धतीने. चला तर मग आपण उपटून घेऊया पहिले ती भाजी. किती सारी भेटते ती बघूयात. किती भेटले दाखव. हां दाखव. खुशी खुशी एकदम डेंजर काम आहे. चला ना व्ह्यू कडा कसला आहे दाखव. तर पुढे जातोय ना मी. चप्पल शो काढली, चप्पल ठेव तिकडं. तर मित्रांनो बघू शकता इथं चप्पल काढून ठेवले, कारण चपलीन मला चालायला भीती वाटते. त्याच्यामध्ये पाय पण आपला फ्रॅक्चर आहे. आणि कड्या बघू शकता तुम्ही. असं काही नाही म्हणत आम्ही, काही दाखवत नाही. तर बघू शकते बघा, हा बघा, हा पूर्ण असा कड्या आहे. तर तुम्हाला दिसायला असं छोटा दिसत असेल मित्रांनो, पण खूप मोठा कड्या आहे. तर बघा, आणि ती भाजी पण भेटते ना, ही अशी, ही जी वाट दिसते ती माणसांची वाट नाही आहे, तरी मित्रांनो डुकरांची वाट आहे. त्या डुकरांच्या वाटेने आपण ती भाजी काढतोय. हे बघा, ही पूर्ण अशी वाटेलाच पूर्ण ती भाजी आहे. आणि इकडून चालायचं बोललं तर खूप डेंजर काम आहे, रिस्की भरं काम आहे. पाय सरला तर डायरेक्ट खाली पडणार कड्यात, आणि कड्यात पडणं म्हणजे खूप डेंजर काम आहे. बघू शकता किती मोठा कडा आहे बघा पुढे पण. आणि आपण कुठे आलेला बघा. आपण काही जास्त असं नाही काढणार, फक्त आपल्या खाण्यापुरती घ्यायचे आणि निघून जायचं. हा योग आहे ते. हे वाटण आपण आलो आहोत. इथे पुढं सपाट आहे. आणि इकडे मोहित भाजी काढतोय. तर बघू शकता मित्रांनो, इकडे खूप सारी भाजी आहे. हे बघा इथे काढलेली आहे. हे बघा, हे असे फुलं पण होतात व्हाईट व्हाईट. हे बघा, ही भाजी आहे. तर मित्रांनो, ह्या भाजीसाठी आपण रिस्क घेतल्या. हे बघू शकता तुम्ही, या भाजीसाठी आपण एवढं इथपर्यंत आलं. आणि खाली बघू शकता, खाली यार इकडूनचे काढ ना, तू तिकडं कशाला जातो एवढी? बघ इकडे किती आहे वर साईडला. आणि एवढं तिकडं रिस्की जागेवर जाण्यापेक्षा हे बघ इथं आहे. हे बघ ह्याच्यामध्ये कारवीमध्ये चांगली आहे इथे. हे बघ इकडे ही पण इथं आहे. हे बघ अशी भाजीच आहे मित्रांनो पूर्ण. ह्या साईडला पूर्ण रिक्स आहे बघा किती. खाली मोठा कडे आहे, हा बघू शकता. आणि इकडं असं कुणी पण येऊन असं हे नाही करायचं मित्रांनो. जर ज्याला जाणकारी असेल, माहीत असेल, तरच अशाच ठिकाणी जा वगैरे. आणि जर जात जरी असेल तरी काहीतरी सेफ्टीसाठी
घेऊन जा, जेणेकरून कुठला असा प्रॉब्लेम वगैरे येता कामा नये. सो कॅच नाही. चला तर आपण पण काढूया थोडेफार तरी. हे बघा इथं वाटेलाच आहे. हा डुकरच आहेत ते. कुत्रा बंद झाला भुकायचा तो. अरे मी काढतोय ते ह्याच्याच ना वरतूनच उपटते ती. मी काढून पण मग फायदा नाही. हा हे बघू शकता, पण ते काय काढून फायदा नाही मित्रांनो. ती बुंदापासून येत नाही, ते असे वरच्यावरच उपटते. तरी पूर्ण भाजीच आहे. बघू शकता कशी भाजीची ओळख पण बघा. मुळकुंड अशी पांढरे पांढरे असतात. ज्या पद्धतीने मुल्याची भाजी, मुल्याची ना कांद्याची भाजी असते त्या पद्धतीसारखीच आहे थोडीफार. पण ही खायला खूप टेस्टी असते भाजी आणि वर्षातून एकदाच मिळते. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. हे इथं ठेवलं, हे उपट ना. तर ही बघू शकता मित्रांनो भाजी, ही भाजी आहे. ऑल टोटल किती भेटते ते तुम्हाला मी दाखवतो. पुढं कंटिन्यूस राहा मित्रांनो. आपल्याला ही एवढी भाजी भेटले. अजून एक जुडी आहे तिथे पाठीमागे, ही बघू शकता. आणि भाजीची बघा ओळखण्यासाठी मित्रांनो बघा, याची ही खालची बाजू बघा कांद्याच्या पात्यासारखी आहे. आणि मेन गोष्ट याच्यावर फोडं बघा, फूल येतं पांढऱ्यासारखं फूल येतं. आणि याचे बिया वगैरे आहेत ना, हे बघा कशा आहेत. आपल्या मुगाचे डाळ वगैरे, मुगातले मसूरची डाळ असते ना त्यासारखे असे त्याच्यावर हे येत आहेत. आणि खायला भाजी खूप टेस्टी असते. आणि ह्या भाजीसाठी खूप जण इकडे ह्या साईडला येतात एवढे रिक्स घेऊन. ही अशी भाजीची हे आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असं तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि वाट थोडी कशी डेंजर असल्यामुळे ना चालायला पण खूप कठीण जातं. तर मित्रांनो फायनली आपली भाजी वगैरे तर काढून झाली आहे. आणि आता पाऊस वगैरे पण उठला आहे. तर आपण लवकरात लवकर घरी जाऊया, कारण ऊन असं वाटते पण पाऊस कधी येईल. ह्या साईडला वरच्या साईडला पाऊस वगैरे जाम उठला आहे. आणि आपल्याकडे नाही छत्री नाही आहे, मोबाईल वगैरे पण आहेत, पॉकेट वगैरे पण आपण आणलेलं आहे. आणि काय पिशवी वगैरे काहीच नाही आणलं. आपल्याला भाजी मिळते की नाही त्या हिशोबाने आपण आलेलो, पण आपल्याला भाजी भेटली. आपण लवकरात लवकर घरी जाऊया. तर आपल्या घरी जाताना वगैरे काही शूट करायला जमणार नाही मित्रांनो. तर आपला फायनली भाजी वगैरे काढून झाले. आणि मनीष ब्लॉग कोकणी आपल्या चॅनलचं नाव आहे. तर जो कोणी नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा,